बरेच वर्ष विकास नावाची नर्सरी आहे एवढा बोर्ड बघून आम्ही पुढे जात होतो, पण आत एवढी कर्तबगारी आहे हे मला आजपर्यंत कधी माहीत नव्हतं। या सगळ्या देशातल्या नाही जगातल्या सीड कंपन्यांमध्ये असा माणूस एकही दुसरा कुठला नसेल। आपल्या झेंडू, मिरची, कलिंगड आदी पिकातील दर्जेदार यशानंतर आर्डोर सीड्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या वतीनं तुंग, तालुका मिरज, जिल्हा सांगली या ठिकाणी आपल्या नवनवीन 60 वाणांचं लाईव्ह डेमो प्लॉट म्हणजेच पीक प्रात्यक्षिक पाहणी सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी या कंपनीच्या नवनवीन 60 व्हरायटींचे जिवंत प्लॉट या ठिकाणी उभा करण्यात आले होते। यावेळी या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंतरावजी पाटील साहेब, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते तथा माजी खासदार राजू शेट्टी साहेब व आदी मान्यवर मंडळी मोठ्या संख्येनं उपस्थित होती। आर्डोर सीड्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी कायमच शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करत असून आपल्या दर्जेदार वाणांच्या निर्मितीतून या कंपनीनं कायमच शेतकऱ्यांचं हित जपलंय। त्यामुळे या कंपनीच्या कृषी विकास नावाच्या कार्यक्रमाला महाराष्ट्र, कर्नाटक, मध्य प्रदेश, गुजरात आदी विभागातून शेतकरी, नर्सरी बांधव, व्यापारी व डीलर बांधवांनी मोठ्या संख्येनं हजेरी लावली होती। आर्डोर सीड्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी व विकास हायटेक नर्सरीच्या माध्यमातून या परिसरातील जवळपास 800 कुटुंबांना रोजगार उपलब्ध करून दिला जात असल्यानं या कंपनीच्या माध्यमातून रोजगाराचं मोठं काम होत असल्याची प्रतिक्रिया या भागाचे प्रतिनिधी आमदार जयंतरावजी पाटील साहेब यांनी व्यक्त केली आहे। आर्डोर सीड्स या कंपनीनं कायमच शेतकऱ्यांच्या समोरील अडचणी, वातावरणातील बदल तसेच बाजारातील बदलती मागणी या गोष्टींचा विचार करून सातत्यानं शेतकऱ्यांच्या हातामध्ये नवनवीन आणि दर्जेदार व्हरायट्या ठेवल्यानं या वाणांच्या लागवडीतून शेतकऱ्यांच्या उत्पादनामध्ये कमालीची वाढ झाल्याची भावना यावेळी उपस्थितांनी बोलून दाखवली। या कंपनीचे एमडी विकास नलवडे सर यांनी अतिशय शून्यातून सुरुवात करून अगोदर विकास हायटेक नर्सरी व आता आर्डोर सीड्सच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या उत्पादनामध्ये वाढ व्हावी यासाठी सातत्यानं प्रयत्न केल्यानं या नर्सरीच्या तसेच कंपनीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या हिताचं मोठं काम होत असल्याची भावना देखील यावेळी बोलून दाखवण्यात आली। तसेच एका साध्या शेतकऱ्यानं सुरू केलेली ही कंपनी लवकरच मल्टीनॅशनल कंपन्यांच्या बरोबरीनं जाऊन काम करेल असा विश्वास देखील या भागाचे आमदार जयंतरावजी पाटील साहेब यांनी व्यक्त केला आहे। बरेच वर्ष विकास नावाची नर्सरी आहे एवढा बोर्ड बघून आम्ही पुढे जात होतो, पण आत एवढी कर्तबगारी आहे हे मला आजपर्यंत कधी माहीत नव्हतं। आज पहिल्यांदा विकास नलवडे आणि त्यांच्या पत्नी या दोघांनी फिरून मला सगळा परिसर दाखवला, त्यावेळी मला प्रचंड मोठा धक्का बसला आणि सगळ्यात मोठा धक्का बसला तो त्यांना मी त्यांचं शिक्षण विचारलं तर ते म्हटले मी 12वी आहे। मला वाटलं आता बायको तरी शिकलेली असेल, बायकोला विचारू म्हणून पत्नींना विचारलं तर त्या म्हटल्या मी 10वी आहे। म्हणजे उदय पाटील शिक्षणाचा आणि प्रगतीचा, शिक्षणाचा आणि कर्तबगारीचा, शिक्षणाचा आणि कष्ट करणाऱ्या माणसाच्या प्रगतीचा, नुसत्या प्रगतीचा नाही, कष्ट करणाऱ्या माणसाच्या प्रगतीचा काही संबंध नसतो हे विकास नलवडेंनी सिद्ध केलेलं आहे असं मला वाटतं। आपल्या विकास नलवडेंनी अनेक वर्षापूर्वी जी पायवाट सुरू केली नर्सरी चालू करून, त्याच्या आधी या गावात मजुरी करायची दुसऱ्या शेतावरती, हळूहळू दुसऱ्याची जमीन करून कष्ट करायला लागले, जमिनी करायला लागले आणि त्यातून हळूहळू या नर्सरीच्या मार्गाला ते लागले। आणि ही प्रगती आज जरी आपल्याला सगळ्यांना मोठी दिसत असली तरी याच्या मागे मागच्या 25-1 वर्षाचे कष्ट त्यांचे आहेत। आणि म्हणून आज विकास नलवडेंची कंपनी नुसती आपल्या तुंगाला नाही तर आळेफाट्याला पण आहे। आणि त्यांनी सुरू केलेली आर्डोर नावाची जी कंपनी आहे, आर्डोर ही कंपनी बेंगलोरला संशोधन करते आणि नवे वाण हुडकण्याचं काम करते। मला वाटतं की या सगळ्या देशातल्या नाही जगातल्या सीड कंपन्यांमध्ये असा माणूस एकही दुसरा कुठला नसेल। मग हे एक आश्चर्य आहे असं मला वाटतं। इथं फार मोठ्या प्रमाणात आपल्या भागातल्या लोकांना रोजगार जो निर्माण झाला आहे त्याला भविष्यात या कंपनीकडून जास्त असा फायदा मिळाल्याशिवाय राहणार नाही असं मला वाटतं। आणि आपण सगळ्यांनी
सीड कंपन्या आपण जे बघतो, तुम्ही इथं बघितलं तर झेंडूचे 4-5 प्रकार आहेत, ढोबळी मिरचीचे 2-3 प्रकार आहेत, त्याचबरोबर ऑर्नामेंट प्लांटचं आज उद्घाटन केलेलं आहे. म्हणजे सुशोभीकरण करण्यासाठी जी शोभिवंत झाडं आहेत त्याचंही आता त्यांनी सेक्शन उभा केलेलं आहे, ज्याची शहरातल्या लोकांना फारच त्याचा पाठपुरावा करून शहरात फार चांगल्या अशा नर्सऱ्या चालतात. असं सर्व प्रकार कारल्यापासून ते कलिंगडापर्यंत सगळे प्रकार आज आपल्या विकास नलवडेंच्या नर्सरीमध्ये बघायला मिळतात. त्यांनी तयार केलेल्या बियांचे हे प्लॉट आहेत बेंगलोरच्या कंपनीनं. त्यामुळे बेंगलोरच्या कंपनीनं संशोधन करून झेंडूत जे 3-4 प्रकार काढले, कारल्याचे 2 प्रकार आहेत, तसं खरबुजाचे प्रकार आहेत, त्याबरोबर कलिंगडाचे प्रकार आहेत. ते सगळे प्रकार आज इथं डेमो म्हणून विकास नलवडेंनी आणि त्यांच्या टीमने इथं दाखवलेत. मी विकास नलवडेंचं अभिनंदन करावं तेवढं थोडंच आहे. मी आमच्या भास्कररावांना म्हटलं, इतके वर्ष आपली भेट झाली नाही कसं काय? मला वाटतं आपली भेट न झाल्यामुळे त्यांचा एवढा विकास झालेला आहे. आपल्या नादाला लागलं की पण विकास नलवडेंनी दाखवलेली कर्तबगारी आणि आजही त्यांचं साधेपण हे वाखाणण्यासारखं आहे. त्यांच्या डोळ्यात मगाशी पाणी आलं की आपल्या कामगारांना इथं आलेल्या ते कुणाला डिग्री विचारत नाहीत, तू किती शिकला हे विचारत नाहीत, तुझी काम करायची तयारी आहे म्हटल्यावर त्याला काम करायची संधी देतात. आणि आज इथं या भगिनी मोठ्या प्रमाणात आहेत किंवा इथले सगळे नर्सरीमध्ये काम करणारे जे कामगार आहेत त्यांची सुरुवात जरी लहान झाली तरी हळूहळू प्रगती करण्याची संधी 10वी-12वी असो, काही शिकलेला नसो, पण त्याला प्रगती करण्याची संधी विकास नलवडेंनी दिलेली आहे. माणसांना मनातून आयुष्यभर हुरूर असते, विशेषतः महिलांना, की आपल्या वडिलांनी 8वीतनंच काढलं, 12वीच्या पुढं मला जाताच आलं नाही, 10वीपासून लांब शाळा होती म्हणून मी थांबले. ही जी आयुष्यात हुरुरी बहुतेक सगळ्या स्त्रियांना कमी शिकलेल्या असते. आणि जसं पुढं दिवस जात आहेत तशी ही हुरुरी आपल्या भागातल्या महिलांना, महाराष्ट्रातल्या सगळ्या, अशी वाटते की आपण शिकलो असतो तर बरं झालं असतं. ती हुरुरी वागण्याचा प्रश्न, मनात खंत वाटण्याचा प्रश्न राहिलेला नाही. एवढी प्रगती आता कापसेताईंचं भाषण तुम्ही सगळ्यांनी ऐकलं. एक महिला मॅनेजरच्या स्तरावर जाऊ शकते. शिक्षणाची चर्चा नाही, शिक्षण किती घेतलं हे माहीत नाही, पण कष्ट करण्याची आणि प्रामाणिकपणाला जास्त महत्त्व असतं जगात. आणि त्यामुळं अतिशय कष्ट करणाऱ्या आमच्या भगिनी आज या ठिकाणी एका चांगल्या मालकाच्या कंपनीमध्ये काम करतायत. मालक कंपनीचा जर चांगला असेल तर दिवस चांगला जातो. मालक बेकार असला आणि मालक सारखा किर्यानिस्ट असला तर मग काय खरं नाही. पण विकास आणि त्यांच्या पत्नी ह्या दोघांनी आपल्या घरातल्याच भगिनी म्हणून या सगळ्या महिलांना प्रोत्साहन दिले. त्यांचे दुबईला परवा त्यांचा मध्ये सत्कार झाला. वेगवेगळी लोक वेगवेगळे लोक येतात आणि कंपनीला त्यांच्या मार्गदर्शन करणारे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरचे मॅनेजमेंटचे मार्गदर्शन करणारी लोक त्यांच्या कंपनीत येतात. मी त्यांना विचारलं, तुम्ही इथं कधी असता आणि बेंगलोर वगैरे कुठं असता? तर म्हणजे मी सारखा फिरत असतो. पण त्यांचा वेशभूषा सगळी एकदम साधी राहणी दोघांची ही मला वाटतं कंपनी मोठी करण्यासाठी निश्चित उपयोगी पडणारी आहे. एक साधा माणूस कौलापूरहून तुंगाला आला, तुंगाच्या हनुमानानं त्याला आशीर्वाद दिला. हे सगळं जरी खरं असलं तरी कर्तबगारी असणाऱ्यालाच आशीर्वाद हनुमान देतो हे विसरू नका. आणि त्यामुळं कर्तबगार अशा विकास नलवडेंच्या आयुष्यात जो बदल आहे तो त्यांच्या कष्टानं झालेला आहे. प्रगती जी झाली आहे ती त्यांच्या कष्टाने. आणि मला असं वाटतं की हीच प्रगती जर सतत राहिली तर त्यांची कंपनी आज काही कोटीचा टर्नओव्हर करत असली तरी पुढच्या 4-5 वर्षात हीच कंपनी 200-300 कोटीचा टर्नओव्हर करेल. आणि मला खात्री आहे तुमच्या कंपनीचे शेअर विकायच्या आधी
आधीचे जे शेअर आहेत ते व्यासपीठावर बसलेल्या सगळ्या पाहुण्यांना विचारा की तुम्हाला शेअर घ्यायच्यात का, कारण ह्यांनी 10 रुपयाचा शेअर यांचा घेतला तर 4-5 वर्षांनी 10 रुपयाचे 100 रुपये, 120 रुपये, 130 रुपये होतील याची मला खात्री आहे. पण आपल्या सगळ्यांना आपल्यात एक माणूस असा आहे याचा निश्चित कायमचा अनुभव अभिमान वाटेल. बारामतीला तिथल्या कृषी केंद्राने असेच प्लॉट भरून महाराष्ट्रातल्या लोकांना बोलवण्याचं काम तिथं मोठ्या प्रमाणात होतं. आज तशीच छोटीशी का होईना आवृत्ती ही विकास नलवडेंनी या ठिकाणी उभी केली आहे. आपल्या शेतकऱ्यांना, कर्नाटकातल्या शेतकऱ्यांना इथं येऊन हे प्लॉट बघणं आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या फुलांचे आणि वेगवेगळ्या भाज्यांचे प्लॉट्स बघून इथून प्रेरणा घेऊन शेतकरी जातील असा मला विश्वास आहे. या नवीन वाहनांच्या डेमो प्लॉटचं उद्घाटन झालं आणि कृषी विकास प्रदर्शनाचं उद्घाटन झालं असं मी जाहीर करतो.